आदि नमोनी गणरायाला देवी भवानीला आदि नमोनी गणरायाला देवी भवानीला मुद्रा करी तुझी जाऊ माते आणि थोरल्या धन्याला गण पहिला मी गाईला गण पहिला मी गाईला माझ्या थोरल्या धन्याला गण पहिला मी गाईला माझ्या थोरल्या धन्याला गण पहिला मी गाईला माझ्या थोरल्या धन्याला थोरल्या धन्याला गण पहिला मी गाईला माझ्या थोरल्या धन्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. गण ऐकला. हा गण कुठला होता या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. फक्त गण नाही तर आज आपण एका वेगळ्या मातीतलं गाणं आपण ऐकणार आहोत. नाशिकच्या मातीतून जन्माला आलेला एक वेगळा कार्यक्रमच आपण आज ऐकणार आहोत. नमस्कार, मी पियुष नाशिककर. तुम्ही बघता आहात आपलं नाशिक आणि आज कलाकार कट्ट्यावर आलेले आहेत आपल्या स्वराज्याचे मावळे. आज आपल्या कलाकार कट्ट्यावर आलेले आहेत स्वराज्याचं आख्यान. जे स्वराज्याचं आख्यान केवळ आख्यानच सांगत नाही तर आपले माती उलगडत जातं, आपले संस्कार उलगडत जातात आणि आज त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. या नाशिकच्या मातीतलं हे जे आख्यान आहे लवकरच 50शीचा टप्पा गाठतंय आणि या 50शीचा टप्पा गाठत असताना आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपण आपल्यासोबत आहे या आख्यानाचे सर्वेसर्वा निर्माते लेखक आनंद जाधव. आनंद, इतकं सुंदर आख्यान तू उभं केलेलं आहेस. आता आख्यानाचे दिवस आहेत असं एकीकडे म्हटलं जातं आणि लोककलेचं आख्यान असं सगळीकडे वातावरण असताना स्वराज्याचं आख्यानही असू शकतं ही कल्पनाच मनात येणं इतकं भन्नाट आहे की स्वराज्याचं आख्यान असू शकतं. हे तुझ्या डोक्यातच मुळात कुठून आलं? खरं तर या आख्यानाची जी सुरुवात आहे ना खूप ॲक्सिडेंटली झाली. आम्ही एक वेगळं या सगळ्या टीमला सोबत घेऊन आम्ही एक वेगळं प्रोडक्ट करत होतो. नाटक होतं, ते संगीत नाटक होतं, पण काही कारणास्तव ते झालं नाही आणि अचानक मग ही संकल्पना डोक्यात आली आणि ते घडलं, ते घडून गेलं. ते असं खूप ठरवून केलं, पण विषय नेमकी पहिले आम्हाला असं वाटलं की शंभूराजांवर करू, पण नंतर कळलं की का फक्त शंभूराजे. आपले सगळेच आपले थोरले छत्रपती, धाकले छत्रपती किंवा स्वराज्यासाठी लढलेले सगळे मावळे तेवढे महत्त्वाचे आहे आणि आत्ता खूप त्याची गरज आहे ह्या काळामध्ये. म्हणून आम्ही तो सगळा विषय, ती संकल्पना आणि ती खूप मोठी प्रोसेस होती. त्याच्यावर 6 महिन्याचा तो आम्ही रिसर्च केला, अभ्यास केला. त्याच्यातून कोणते मावळे आपल्याला ते घ्यायचे आहे, त्यांची काय मोहीम सांगायची आहे आणि ते कसं ॲज अ परफॉर्मिंग आर्ट्सनुसार कसं गेलं पाहिजे असा तो अभ्यास करून मग हे स्वराज्याचं आख्यान घडलेलं आहे. आणि ती मोठी प्रोसेस होती आणि ते घडून आणलेलं आहे आणि ते आपल्या राजांनीच घडून आणलेलं आहे. तर हे सगळं श्रेय, आणि हे सगळे खूप उत्तम कलाकार आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी किती वर्षानुवर्ष भाग घेऊन त्याच्यात युनिव्हर्सिटीमध्ये चांगले परफॉर्मन्स दिलेले आहे. तर हे श्रेय त्याला जाईल. त्यांनी हे सगळे आपण म्हणू हिरे गोळा केलेले आहे आणि आज ते खूप सुंदर पद्धतीने आख्यान पुढे घेऊन चाललेले आहे. आपण एक काहीतरी गाणं घेऊन आख्यान थोडंसं पुढे नेऊया. येस. किती छान. म्हणजे यातून पोतराज
जे आहे, जे थोडंसं कालबाह्य होत चाललेलं आहे, तर तो आला. तर अशी बरीच लोककला तुम्ही ह्याच्यात गुंफलेली आहे आणि त्याच्यामधून हे आख्यान पुढे पुढे जातं. मला अभिजितकडे यावंसं वाटतं. अभिजित, तुझी खूप महत्त्वाची भूमिका या संपूर्ण आख्यानातच आहे. काय सांगशील त्या भूमिकेबद्दल? सर्वप्रथम जय शिवाय. त्या भूमिकेबद्दल म्हणजे बऱ्याच भूमिका आहेत, एक नाही आहे. आणि ती खरं तर माझं नशीब आहे. नशीब म्हणण्यापेक्षा जेव्हा ही गोष्ट माझ्यापर्यंत आली की असंच आपल्याला करायचं आहे, तेव्हा मला हे माहितीच नव्हतं की हे सगळं मी करणार आहे. तिथून आम्ही अभ्यास सुरू केला. मग श्रीमंत योगी असेल, छावा असेल, असे बरेच पुस्तकं वाचायला आम्ही सुरुवात केली. मग आम्हाला असं कळलं की बरेच फ्लॉज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण काही इतिहास ही अशी गोष्ट आहे की जी दोन्ही दोन म्हणजे त्याला खूप बाजू असतात आणि कोणत्याही एका बाजूने जर आपण बघितलं तर त्या उरलेल्या 4 ते 5 बाजू असतात, त्या आपल्याला बोचायला येणारच आहेत. तर मग कोणताही चुकीचा इतिहास जाऊ नये असा आमचा पहिला हे होता. म्हणून आम्ही अभ्यास खूप जास्त केला. त्याच्यामुळे आम्ही बखरीवर फोकस केला. आम्ही पत्र वाचली, महाराजांनी लिहिलेली असतील किंवा औरंगजेबाच्या बाजूला त्यांची काही पुस्तकं आहेत, त्याच्यात नमूद केलेला जो इतिहास आहे, या सगळ्या बखरीतून, ह्या सगळ्या इतिहासातून जे जोडून तोडून आम्हाला जे मिळालं, ज्याचं आम्ही सांगू शकतो हा याचा इतिहास हा तुम्ही भेटावू शकत नाही, तुम्ही आम्हाला खोटं ठरवू शकत नाही, तोच इतिहास निवडून मग त्यातूनच कोणता कोणता मावळा कसं लोकांपर्यंत घेऊन जायचा याची आम्ही संकल्पना समोर मांडली. मग ती सगळी प्रोसेस सुरू झाल्यानंतर एवढं सगळं करून मग तानाजी मालुसरे असतील, हंबीरराव असतील, मग ते करता करता मला कळालं की हे सगळे कॅरेक्टर्स मलाच एकट्याला करायचे. किती कॅरेक्टर्स आहेत? 12. तू कुठला खूप मनापासून कर भूमिका म्हणून ना, सगळे मावळे खरं तर त्या उच्च प्रतीचेच आहे, पण भूमिका म्हणून तुला कुठला मावळा खूप भारी वाटतो करायला? मला खरं तर माझा सुरुवातीपासून जॉनर हा कॉमेडी असल्यामुळे मी कॉमेडी खूप चांगली करतो, म्हणून मला बहिर्जी नाईक खूप आवडली. बहिर्जी नाईक खूप जण करतात आणि त्यामध्ये शेड्स आहेत खूप आणि लोकांच्या खूप आवडीचं आहे. म्हणजे असं झालेलं बऱ्याचदा की मी एंट्री केली की लोक म्हणतात बहिर्जी आले, बहिर्जी बोलायची पण गरज पडत नाही. म्हणजे यांनी एक फॉर्मॅट सेट केलेला आहे की मावळा येतो, तो थोडीशी माहिती देतो, पूर्वी काय घडलं, थोडंसं काय घडणार आहे, त्यानंतर तो मध्ये लोकांना म्हणतो टाकू का कोडं, मग तो कोडं टाकतो आणि लोक ओळखतात. तर प्रत्येक मावळ्याला ते कोडं टाकावं लागतं. पण हिरोजी इंदुलकर आणि प्रतापराव गोजर हिरोजी इंदुलकर, कवी कलश आणि बहिर्जी नाईक हे 3 जण असे आहेत ज्यांना लोक लगेच ओळखून घेतात. म्हणजे थोडंसं कोडं संपत पण नाही, तोपर्यंत पुकारलेलं असतं की काय आठवतं तुला डायलॉग बहिर्जी नाईक? बहिर्जी नाईकांचा सगळ्यांचा आवडतीचा डायलॉग आहे. तिथे लोकांना खूप हे वाटतं की शिमग्याच्या खेळात सोंगावं ठेवणारा म्या आणि राजांनी मला मुख्य गुप्तहेरच केलं की, मग म्या बी अशी गुप्तहेरी केली की गनिमाच्या नाका तोंडातून दूरच काढायचो. तो आवरा आता घाबरूनच राहायचा. त्याला वाटायचं हे दरबारात बसलेलं समजा सरदार आपलंच आहेत की तो बहिर्जी बसलाय सरदाराची कापडं घालून. या भीतीनं कित्येक सरदारांनी भर दरबारात नागडा केला ना, असा धाक होता या बहिर्जी नायकाचा. आता बहिर्जी नायकाची ही एक शेड आहे आणि दुसरी शेड आहे जी आम्ही जी आनंदाचं म्हणणं होतं की ही शेड लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. ती अशी की समजेसनी माहित होतं म्या गेलो तर माझ्या तिरडीला खांदा द्यावी कोणी राहणार नाही. समोर माझं लेकरू बसलंय पण त्याला माहित नाही त्याचा बाप त्याच्या मोड उभा आहे. त्याने कधीच त्याच्या बापाच्या दहाव्याला टाकाल बी केलं. बायकोनं कुकू पुसलं, बाप खचलाय, आई रडती, प्रत्यासनी नाही सांगू शकत हे बाबा म्या जिद्द हाय र, या मिठी मारा मला, माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडा पण माझा खांदा मागू नका, कारण खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी आहे. आणि ह्या बहिर्जी नायकांचे ह्या 2 शेड आणि अजून मध्ये आम्ही त्यांचं वीर रस, त्यांचं म्हणजे सगळे नवरस जे आहेत ते एका बहिर्जी नायकांमध्ये दिसतात. म्हणून ते बहिर्जी नायकांची भूमिका करत असताना सगळं जगता येतं. आणि जसं अभिजित बोलला की आम्ही मावळा आल्यानंतर तो एक कोडं टाकतो आणि काही लोकांना ते ओळखता येत नाही. म्हणजे जेव्हा पहिल्या अंकात आमचे कवी भूषण येतात तर लोक कवी कलश म्हणतात. तर लोकांना माहीत नाही किंवा आपले हिरोजी फर्जन आहे तर कोणी कोंडाजी फर्जन म्हणतं. तर लोकांना ते माहीत नाही आहे, त्यांचा इतिहास माहिती नाही आहे, त्यांचं कार्य काय होतं ते माहिती नाही आहे. तर हे कदाचित थोडंफार काम आम्ही करतो आहे ते लोकांना सांगण्याचं की हे योद्धे होते आणि त्यांचं त्याग असा आहे स्वराज्यासाठी. आपण ही चर्चा अशीच पुढे नेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक कलाकार कट्टा. FIR म्हणजे काय?
एफ आय आर म्हणजे काय की प्रथम खबरी अहवाल असतो तो. एखादी व्यक्ती जेव्हा पोलीस स्टेशनला जाते त्या व्यक्तीला असं वाटतं की तिची फसवणूक झालेली आहे. जनरली फसवणुकीचा गुन्हा हा कागदोपत्री स्वरूपाचा सगळा गुन्हा असतो. मारामारीच्या घटनेमध्ये वैद्यकीय दाखला बघणं गरजेचं आहे. तसंच फसवणुकीच्या केसच्या बाबतीत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यापूर्वी दस्तऐवज बघणं गरजेचं आहे आणि ते बघितल्यानंतरच ते गुन्हे नोंदवले जातात. मी एखादी कंप्लेंट दिली तर माझा ज्याच्या विरोधात आरोप आहे त्याला पोलीस चौकशीला बोलवू शकतात. माझं रक्त तपासलं तर माझ्या DNA मध्ये तुम्हाला नाशिक सापडेल. हे नाशिक फार बदललं आहे, फार विस्तारलं सुद्धा. करू नाशिककरांचा आवाज बुलंद. रस्ते फुटले आहेत, गटारी तुंबल्या आहेत, नळाला पाणी येत नाही, कर भरूनही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. आता गप्प बसू नका, करूया नाशिककरांचा आवाज बुलंद. तुमच्या परिसरातील समस्या आम्हाला व्हॉट्सअप करा. तुमचं नाव, तुमच्या समस्येचा व्हिडिओ, संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशन, जबाबदार विभाग किंवा यंत्रणेचं नाव हे आम्हाला व्हॉट्सअप करा 9772213000 या नंबरवरती. 97752 आपलं नाशिक 24 तास तुमचा आवाज बनून संबंधित प्रशासनापर्यंत प्रश्न पोहोचवेल आणि त्याचा पाठपुरावाही करेल. आपलं नाशिक 24 तास. आपलं नाशिक, आपला आवाज. बातमी 24 तास. ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघता आहात आपलं नाशिक कलाकार कट्टा आणि आज आपल्या कलाकार कट्ट्यावर आहेत स्वराज्याचे मावळे. त्रिभुवनीचा प्रकाश सारा माळीला दिवटीला संपदिल्या लावला भाई भंडारा भगवा रक्षिणी तुझा, लावला भाई भंडारा भगवा रक्षिणी तुझा. एक रात्री आड आई आशुतोष, या आपल्या आख्यानामध्ये खूप गाणी आहेत. तो सांगीतिक कार्यक्रम आहे आणि मग तसं आपले मावळे उलगडत जातात. ह्याच्यातलं बरंचसं जवळजवळ सगळं संगीत तू केलेलं आहेस. काय सांग? मी आणि गणेश बाबू. हा, काय सांगशील त्याच्याबद्दल? कारण की गाणी पण नवीन आहेत सगळी. की ती अशी आपण पारंपरिक लोकगीतं नाही आहेत. तुम्ही सगळी ती गाणी पण नवीन केलेली आहेत आणि तुम्ही नाचतात पण त्याच्यात. म्हणजे तुला त्या पातळीवरती गाणी त्याचं संगीतबद्ध करायचं होतं सगळं. काय सांगशील त्या सगळ्या प्रोसेस बद्दल? तर ही गाणी सगळी स्वलिखित आहेत आणि प्रयत्न एवढाच होता की आता सध्या जे चाललंय की फक्त आपण महाराजांच्या जयंतीला पण बघतो की डीजेवर फक्त नाचलं जातात, त्यांच्या विचारांवर काम न केले जात. तर प्रयत्न एवढाच होता की आम्ही कमर्शियल व्ह्यूनी तो ऍस्पेक्ट पण ठेवू आणि महाराज कसे पोचतील म्युझिक थ्रू. तर ते पण तो प्रयत्न होता. आणि म्युझिक करताना गणेश दादाला आणि मला खूप म्हणजे असे प्रचिती आल्यात की खरंच की एका पॉइंटला असं वाटतं की काय किती पण केलं तरी कमीच आहे म्युझिकमध्ये, की ते कसं पोचवता येईल. आणि सांगायला आनंद होतो की प्रत्येक गोष्ट महाराजांची म्युझिक थ्रू तर एकदम मायक्रो लेवलला विचार केल्यानंतर ती गोष्ट अशी जाणवते की कसे असतील महाराज. मी नेहमी म्हणत असतो आणि खूप म्हणजे याची पूर्ण श्रेय जातं प्रणव दादाला. त्यांनी मला एक संधी दिली आणि माझा पण फर्स्ट ट्राय होता म्युझिक करण्याचा आणि खूप मजा. पण मग त्याच्यामध्ये तू खूप लोककला उचललेल्या आहेत. म्हणजे त्याला नावं असू देत, गण गवळण काय पिंगळा वगैरे. आपण हा फॉर्म घ्यायला पाहिजे हे कसं काय की ते ठरवून आपण केलं की आधी चाली केल्या मग लिहिलं? नाही, आधी लिहिलं मग चाली केल्या. लिखाण झालं. त्यानंतर आम्ही तसं सांगत गेलो की गण घेऊयात, पिंगळा घेऊयात, जसं ठरलं. गवळण झालं, पोत्रात झालं. हे फॉर्म ठराविक फॉर्म लोकांना माहिती आहेत लोककलेचे. बरोबर. आता सुमरण माहितीये, गोंधळ माहितीये, पण पिंगळा असेल, त्याच्यानंतर एक दिवंगती नावाचं नवीन आम्ही हे ठेवला
त्यात महाराज जातात, तो एक पॅटर्न सेट केला आहे. आणि नुसतं फोक करण्यापेक्षा त्यात काय वेगळं करता येईल, तसं मग बेस गिटार, इलेक्ट्रिक गिटार, कीबोर्ड ऍड करून त्याला थोडी अजून बाहेर आला त्या गोष्टी. फ्युजन टाईप Yes. केलेलं आहे. काय आहे दिवंगती आपल्याला सांगता येईल? गाऊन दाखवतो. हां. फोडणी सह्याद्री ढासळतो कैसा, कैलासासी देव नाही उजाड जैसा, बळ नाही श्वास नाही काय पुरे पाठी, क्षीण दीना नेत्र दोन्ही नाथ शोभताती, सांग सांग रे जगदीशा काय तुझा डाग, कसा पत्थर होऊन गळ करी घाव. वा वा, हा नवीन फॉर्म क्रिएट झालेला yes, आहे yes. ह्याच्यात. महाराज जातात हो. त्या वेळेचा तो आहे. अभिजित, तो प्रसंग खरं तर तू सांगायला पाहिजे की तो प्रसंग काय आहे. तेव्हा आमचं असं म्हणणं होतं की एक ट्रान्झिशन असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती संभाजी महाराजांकडे कसं शिफ्ट व्हायचं आणि ते इंटरव्ह्यूमध्ये तो झटका लागला पाहिजे. तर ते करायचं कसं, ते कोणत्या गाण्या थ्रू आपण तिथे गेलो पाहिजे, कसं गेलं पाहिजे, याच्यावर खूप चर्चा चालू असताना मग एक असं ठरलं की महाराजांची आपण दिवंगती दाखवूयात, की महाराज गेलेत आणि आता सगळी रयत दुःखी झालेली आहे आणि तिथे मग आपले धाकले धनी येतात आणि मग ते राईज कसे करतात ह्या गोष्टीवर चर्चा झाली. मग काय करायचं तिथे, मग अभंग करायचा, मग असं चालू होतं की म्हणजे भैरवी म्हणतात ना, ते अभंग करायचा किंवा एखादं भक्तिगीत करायचं वगैरे काहीच सुचत नव्हतं. मग तेव्हा ठरलं की आपण दिवंगती करूयात. हा शब्द पण कुठून आम्हाला आठवत. पण याची पण एक बॅकअप स्टोरी सांगतो की जेव्हा आम्ही दिवंगती सुरुवातीचे काही प्रयोग केले तर आम्हाला असे बरेच फीडबॅक आले की तुम्ही हे नको टाकायला, दिवंगती नको टाकायला, तुम्ही स्वराज्याचं आख्यान दाखवताय आणि ही दिवंगती ती नको टाकायला. पण नंतर आम्ही आमच्यामध्ये चर्चा झाली तर तिथे आम्ही ठाम राहिलो त्या गोष्टीवर की आपल्याला हे दाखवायचं. त्याचं कारण असं की जे समोर जी आपले प्रेक्षक आहे त्यांना छत्रपती जाण्याचं दुःख काय आहे किंवा महाराष्ट्राचं स्वराज्याचं किती मोठं नुकसान झालं. आजही आपल्या घरातला एक कर्तपुरुष जातो किंवा महाराष्ट्रातले एक मोठे नेते जातात तर महाराष्ट्राचं किंवा आपल्या घरातलं किती मोठं नुकसान होतं. तेव्हा ते जेव्हा छत्रपती गेले तेव्हा या महाराष्ट्राचं किती ही जाणीव त्या लोकांना झाली पाहिजे म्हणून आम्ही ते त्याच्यावर ठाम राहिलो आणि आम्ही ते घेतो. मग ती आम्ही शिवजयंतीचे पण भरपूर प्रयोग केले, तिथे पण आम्ही ते घेतलं. तो एक वेगळा एक उत्सव होता शिवजयंतीचा, पण तिथे आम्ही घेतलं कारण की ते जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे त्या गोष्टीचं की ते किती मोठे होते आणि ते किती महत्त्वाचे होते. म्हणून आम्ही त्याच्यावर ते ठाम आहे आणि ते लोक रडतात अक्षरशः. मला तिथेच यायचं आहे की कोणी पण म्हणजे तुमच्यापैकी सांगेल की एकीकडे स्वराज्याचं आख्यान या लेवलला चाललेलं असतं आणि मग दिवंगती येते, दोन टोकांमध्ये ते येतं. तो अनुभव कसा असतो तर तुम्ही समोरून जेव्हा बघतात, कुणीही सांगेल, आशुतोषने किंवा अभिजित कोणी मी थोडंसं सांगतो. त्यानंतर मी ना शाहीरकडे यासाठी शिकतो उत्तर, कारण त्याच्या डोळ्यामध्ये ते दिसतं ना ते फार भयानक असतं. त्याच्यामुळे मी खूप जास्त भरून येतो मला, कारण तो प्रसंग यांना गायचा असतो, मला जगायचा असतो. आणि जेव्हा सुरुवातीचे लिरिक्स सुरू होतं ना, सह्याद्री ढासळतो कैसा, आणि माझा ड्रेस व्हाईट असतो आणि मी तिथे हे करत असतो आणि ते असं फील होतं ना की तो जो सह्याद्री आहे, आता त्या सह्याद्रीचं सगळं ओझं माझ्या एकट्यावर येऊन जातं त्यावेळेला ॲज अ कॅरेक्टर करत असताना. आणि बऱ्याचदा असं होतं की मला इंटरव्हलची अनाउन्समेंट पण मला करायची असते आणि तुम्ही जे म्हणता ना आपण हायपअप गेलो असो, कारण सुरुवातीला तानाजी मालुसरे येतात, प्रतापराव गुजर येतात, कवी भूषण येतात, म्हणजे शृंगार रस येतो, वीर रस येतो, सगळ्या रसांमध्ये मी खेळून त्याच्यानंतर जेव्हा मला सगळं एंड करायचं असतं, म्हणजे ज्या माणसाचं मी गुणगान गायलेलं आहे, त्याची भक्ती केलेली आहे एवढ्या वेळापर्यंत, त्या व्यक्तीला आता मला जाताना बघायचं. आणि असं बऱ्याचदा असं होतं
आमच्या प्रत्येक प्रयोगाला असं होतं की कोणा ना कोणाला आहे ना ते इमॅजिन होतं खूप जास्त आणि तो आहे ना इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त रडतो, मग आम्हाला त्याला थांबावं लागतं की बाबा रे शांत बस. आणि ते जे तुम्ही म्हणाले की एवढं जातं आणि नंतर जे ड्रॉपडाऊन करणं आम्हाला खूप जास्त जड जातं. आणि त्यानंतर पण महत्वाची गोष्ट आमचं इंटरव्हल त्याच गाण्यापासून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर जे छत्रपती संभाजी महाराजांचा राईज आहे तो अजून अंगावर येतो त्या एका ड्रॉपमुळे. म्हणजे तुम्ही ते म्हणतात ना की वाघ 2 पावलं मागे येतो आणि तर ते तेव्हा जो त्याची जी मोठी उडी असते ना ती इतकी भयानक जाते आणि तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अजून अंगावर येतो. मग तेव्हा महाराजांबद्दल जसं आम्ही सुरुवातीला पहिल्या अंकामध्ये बरंच बोलतो महाराजांबद्दल, तेव्हा नंतर बोलायची गरज पडत नाही कारण ऑलरेडी त्या एका ड्रॉप डाऊन आणि ड्रॉप अप मुळे ना खूप जास्त गोष्टी बदलून गेलेल्या असतात. आणि मग या उत्तराचं मी थोडंसं त्यांच्याकडे शिफ्ट करेल, आमच्या मनामध्ये काय भावना चालू असतात. नाही म्हणजे या प्रश्नासाठी सगळीच निरुत्तरित होती कारण एका जसं आनंदाला म्हटलं की आपल्या घरातलं कर्ता पुरुष जाणं, अगदी सगळ्यांच्या मनात एकच भावना असावी किंवा माझं जे आहे मी ती सांगतो की आपला बाप गेल्याच्या नंतर जी आपली अवस्था होऊ शकते तो स्वराज्य सदनी जो आपला बापच गेल्याच्या नंतर आहे तीच होती. ती जी पगडी आहे ना, आता मी थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे ॲज अ प्रायोगिक एक एक्सपेरिमेंटल तुम्हाला तर माहीत आहे की आपण एक सजेस्टिव्ह गोष्ट कशी दाखवू शकतो की जी नाही आहे पण ती दाखवणं हे आपण नाटक करणारे खूप लवकर दाखवू शकतो. तर तो थॉट तिथून आला, पण ते इतकं इम्प्लिमेंट झालं ना की तिथे ते छत्रपती विराजमान आहे ते दिसतं. त्या एका पगडीमुळे ना तिथं खरंच वाटतं की हे आपले छत्रपती तिथेच विराजमान आहे आणि ते आम्हाला नाही तर ते प्रत्येक प्रेक्षकांना पण ते जाणवतं. म्हणजे मी आत्ताच परवाचा एक इन्सिडेंट सांगतो. आमचा इंटरव्हल झाल्यानंतर एक डॉक्टर होते, त्यांना तिथे एक स्पीच द्यायचं होतं, त्यांना काहीतरी त्यांचं हेल्थचं एक स्पीच द्यायचं होतं. तर आम्ही त्या डॉक्टरांना वरती स्टेजवर इन्व्हाइट केलं, तर ते चप्पल घालून आले आणि ऑडियन्समधले सगळे लोक त्यांना म्हणाले की त्यांना सांगा चप्पल काढा. त्यांना सांगितलं चप्पल काढून जा तिथे. आणि मग हे ते त्या लोकांचं ते त्यांना ते जाणवतं की तिथं छत्रपती आहे. तर सेट ते एकच ते पगडी आहे पण ते खूप काही सांगून जातं. म्हणजे जेव्हा आम्ही ती ऑडियन्स मध्ये घेऊन जातो, एक व्यक्ती ऑडियन्स मध्ये नसते जी खाली बसलेली असते आणि प्रत्येकाचं असं असतं की आम्ही त्या पगडीजवळ यावं, आम्ही मुजरा करावा किंवा त्या पगडीला हात लावून आमचं दर्शन व्हावं. कारण बऱ्याचदा प्रयोग झाल्यानंतर आम्हाला भेटायला कमी पण त्या पगडीच्या पाया पडायला लोक जास्त आहेत. बऱ्याचदा ही घटना. आणि जसं दिवंगतीमध्ये जसं अभिजित डायलॉग घेतो की आज शके 1602 चैत्र पौर्णिमा आपलं थोरलं धनी गेलं आणि त्याच्यावरचा जेव्हा तो लाईट जातो ना त्या पगडीवरचा, तर टचकन समोरच्या प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. सुरुवात पहिल्या ठेक्यापासून आमच्या आधी महाराज दिसतात, पण आमच्या सुरुवातीपासून हे म्हणणं आहे की ते कसे दिसतात हे प्रत्येकाच्या नजरेमध्ये वेगवेगळे दिसतात. तर ते त्यांना त्यांच्या हिशोबाने इमॅजिन करू दे. एक आकृती जर आपण त्यांच्यासमोर आणून ठेवली तर ते ती आकृती घरी घेऊन जातील. आणि जर ती आकृती न ठेवता आपण फक्त त्यांना एक प्रतिकात्मक काहीतरी दाखवलं तर ते त्यांचे स्वतःचे वेगळे महाराज घेऊन जातील, त्यांना जे हवे. वा किती सुंदर थॉट आहे हा की प्रत्येकाचे वेगवेगळे महाराज त्यांच्या मनात असतील. अनुपम, तू किती गाणी आपल्या या संपूर्ण आख्यानात गातोस? खरं तर सगळेच जण गातात, एकदा सुरू झालं की सगळेजण सुरू होऊन जातात. जेव्हा आम्ही सगळी तयारी करत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की माझ्याकडे गोंधळ येईल. बर. म्हणजे तसं त्यांनी सांगितलेलं नव्हतं पण मला असं वाटत होतं. पण मग तसं न होता माझ्याकडे पोतराज हे गाणं आलं. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं सांगायचं की जेव्हा पहिला कार्यक्रम झाला पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आमची पहिली मोहीम झाली, तर तेव्हाचा जो सीन होता ना की आम्हाला काहीच माहिती नव्हतं की हा काय करणार आहे. म्हणजे काहीच माहिती नव्हतं. एक शब्द फक्त त्याने आदल्या दिवशी प्रॅक्टिसला तो आला होता, कारण त्याची प्रॅक्टिस वेगळी व्हायची, आमची वेगळी व्हायची, कारण पूर्ण वेगळंच आहे आमचं. तर फक्त त्याने असं सांगितलं होतं की माझ्या डायलॉगची ही शेवटची वेळ आहे, याच्यानंतर मी जाणार आणि तुम्हाला याच्यानंतर गाणं सुरू करायचंय. फक्त आम्हाला ती शेवटची ओळच माहिती होती, तर तेवढीच आम्ही डोक्यात ठेवली होती. आणि त्यावेळेस जे इमॅजिन झालं होतं ना सगळं ते खूप वेगळ्या लेवलचं होतं.
तर फक्त माझं एक गाणं आहे पोतराज नावाचं, आणि ते पहिलंच असं गाणं आहे जे मला असं वाटतं की हे माझं आहे आता. कारण तू पहिल्यांदा हे माझं आहे, गाणं. असं मी समजतो. कारण माझं पहिलंच गाणं आहे ते. पण परत एकदा तू गात आहे मला असं वाटतं. आणि आतापर्यंत सध्याचा रेकॉर्ड आहे, प्रत्येक मोहिमेला त्याला वन्स हो, आता मी पण वन्स मोर दिला. एका मोहिमेत 3दा वन्स मोर आले. वा वा वा, आत्ता वन्स मोर आहे मग तुला, आत्ता आपण ते घेऊया. साज करू मांडुरास आज कुंकवाची कोटी साज करू मांडुरास आज कुंकवाची कोटी वा, किती सुंदर आहे. मला आठवते नेहा, मी एका शो मध्ये तुला पाहिलं होतं. पोतराज आपण बघतोच, पण तुम्ही दोघी तिघी ज्या मुली आहे त्या पण इतकं सुंदर ते पुढे घेऊन जातात आणि गातात पण आणि नाचतात पण आहे. तुम्ही काय सांगशील त्याच्याबद्दल? खरं तर मला प्रत्येक कोणतंही गाणं असू दे, मला फील करायला जास्त आवडतं. आणि जसं फील होतं ना तसं मग ते आपोआप म्हणजे चेहऱ्यावर किंवा आपल्या डान्सवर दिसून येतं. कुठली गाणी तू गातेस आणि मी त्याच्यामध्ये? ह्याच्यात गवळण गाते. आणि दोन ओळी, हिरकणीची- दोन ओळी आधी आपण गाऊ, दोन ओळी गवळणची. वा वा, काय सुंदर. नवीन गवळण स्वराज्याच्या आख्यानमधून पुढे आली. आनंद, मला तुला एक विचार असं वाटतं की सगळी गाणी नव्याने लिहिली गेली. कोण आहे आपले गाणे लिहिणारे? आपले इतकी सुंदर गाणी आणि एक विषयाला धरून गाणं लिहिणं हे अवघड असतं. कविता सुचणं ती सुचून जाते, पण मला याच्यावर गाणं लिहायचंय आता हे अवघड असतं. तर ही गाणी आपली कशी आली? हे सगळ्या शोच्या जी गाणी आहे ना, देवयानी आहेर म्हणून आपल्या नाशिकच्याच त्या आहे आणि त्यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट होता. अच्छा. आणि त्यांनी हे सगळे गाणी लिहिलेले आहेत आणि खूप उत्तम प्रकारे लिहिलेले आणि सगळे त्यांनी वन टेक लिहिलेले. त्याच्यात फार तर थोडेफार चेंजेस झाले असं, पण जास्त म्युझिकली थोडेसे चेंजेस अलीकडे पलीकडे. येस, पण पहिला प्रोजेक्ट आणि त्यांची आमची भेट एकदम ॲक्सिडेंटली झालेली होती. म्हणजे आमचा प्रणव कोंटोनवर आमचं असं चालू होतं की आपण शोधूया, एका लिरिक्स रायटर शोधूया. तर बोलला मी एक ताई आहे त्यांना ओळखतो, त्यांना मी भेटायला गेलो. तर मी त्याला नकार दिला होता, पण त्यांनी आता ते घडून यायचं होतं म्हणून तो डायरेक्ट घेऊन आला. परमिशन पण नाही घेतली, डायरेक्ट घेऊन आला. आणि जेव्हा त्यांचे आमची चर्चा झाली तर त्यांच्या एकंदरीत बोलण्यातून ते कळालं की या लिहू शकता आणि त्यांनी ते लिहिलं आणि ते फार उत्तम प्रकारे लिहिलेलं आहे. खूपच छान. समर्थ, काय तुम्ही गातात आणि वाजवतात पण. म्हणजे मला आठवतं तो ढोलवाला जेव्हा तो ढोल वाजवून नाचतो ना, ते इतकं बघण्यासारखं असतं. तर ती हलगी तर ते कसं आहे, आमच्या तिकडं घरूनच ती परंपरा आहे. अच्छा. आमच्या घरातच ते असल्यामुळे वाद्य ते मी वाजवतो. आणि मला प्रणवने स्वराज्य आख्यानात संधी दिली वाजवायची. तर मला माझी इच्छा होतीच, पण ते प्रणवने ते पूर्ण केली. आणि डप्पडं मी वाजवत असताना मला पण ते असं वाटतं की मी पण आपोआपच नाचायला लागतो आणि लोक पण पुढं नाचतात आणि त्यामुळं आम्हाला पण वाटतं की आम्ही पण नाचावं. मग ते आपोआप सगळं होऊन जातं. आशुतोष, मला तुझ्याकडे यायचं आहे की एवढी गाणी तू केलीस, त्यात तू काय फ्युजन केलेलं आहे आणि कुठलं तुला करताना खूप अवघड गेलं की नाही रे नाही हे अवघड आहे, आणि तिथे आपली भावना पण असते येस येस की या भावनेमुळे हे अवघड आहे.
यंत्र म्हणून अवघड असतं आणि आतून म्हणून अवघड असतं. फ्युजन म्हणण्यापेक्षा काय की ही कॉन्सेप्टच नाही ठेवली की फक्त फोक करायचं तर फक्त फोक वाद्य हा. वाजवूयात. जे म्युझिक कानाला चांगलं वाटतं ते आपण यूज करूयात. हा. आणि थोडंसं त्याआधी म्हणजे मी जसं काम आलं की तुला म्युझिक करायचं आहे तर मी आधी म्हटलं की महाराजांचं काम करायचं तर आधी आपल्याला महाराज कळाले पाहिजेत. तर त्यासाठी मी श्रीमान योगी पुस्तक वाचायला सुरुवात केली. मला थोडं थोडं काय ते कॅरेक्टर कसं असेल ते रिअलाइज व्हायला लागलं, त्याची जाणीव व्हायला लागली. त्याच्यानंतर मग काय अजून चांगलं करू शकतो तेच आम्ही प्रयत्न केला आणि तसं मग केलं. वा, किती छान. म्हणजे एकूण किती गाणी आहेत आपली? 12-13 गाणी आहेत. 12-13 गाणी आणि आहेत. विथ त्याच्यात इंद्रजिमी जंबपर महाराजांचं तर ते वेगळं कंपोज केलंय. आणि अच्छा. त्याच्यानंतर याच्या मोनोलॉगला वेगळं म्हणजे काय कंपोज केलंय? ते नाही म्हणजे आपण नेहमी ऐकतो त्या चालीपेक्षा वेगळं काय कंपोज केलं ते ऐकायचं आपल्याला. इंद्रजिमी जंबपर बाण वसु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पौर्णमारी बाह पर संपुरती नाह पर जो सहस्र बाह पर राम द्विजराज है राम द्विजराज है राम द्विजराज है राम द्विजराज है. वा वा वा, खरंच वेगळं आहे. आणि आख्यानामध्ये तो एक सीन हा एक प्रसंग आहे की जिथे हा सीन झाल्यानंतर गारद होती आणि ती गारद सुरू असताना सगळी ऑडियन्स उभी राहते. आणि आम्ही सुरुवातीलाच सांगतो की प्रत्येकाने आपले चप्पल बूट आहे ना जागेवर काढून ठेवावे, कारण की असे काही प्रसंग आहेत जिथे पायात चप्पल शूज वगैरे असणं ते अपमानास्पद असू शकतं. आणि ती जेव्हा गारज सुरू होती ना तेव्हा जी प्रेक्षकांमध्ये जे सळसळतं ना ते आम्ही अनुभवलेले, खूप जवळून अनुभवलेले. प्रत्येक गार्दीला सगळे उभे राहता म्हणजे राहताच. आणि ती मानवंदना ती छत्रपतींना दिली जाते. आणि तो जिरेटॉप जो असतो ना समोर तो खूप. आणि हे पहिल्या मोहिमेच्या एक दिवस आधी एक दिवस आधी बऱ्याच गोष्टी अशा होतात की प्रयोग आहे 2 तासानंतर आपण हे करायचं का असं डिस्कशन होतं. म्हणजे असे बरेच करतो सुद्धा, बरेच विचार नाही करत की आता काय कसं काय प्रॅक्टिस. म्हणजे आख्यान स्क्रिप्टेड आहे पण जे समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत ज्याची वाचा आपण आपल्या कार्यक्रमातून फोडली पाहिजे ते पण आम्ही ऍड ऑन करत राहतो. म्हणजे असे बरेच मुद्दे आहेत. जसं मुंब्रामध्ये जे काही प्रकरण झालं होतं ते आम्ही टाकलं होतं तर त्याला रीच खूप चांगली ते व्हायरल झालं होतं. त्याच्यानंतर असे बरेच मुद्दे आहे. मराठीचा मुद्दा झाला, असे बरेच मुद्दे आम्ही त्याच्यात इन्क्लूड करत राहतो. आणि ते लोकांपर्यंत एक प्रयत्न करतो की त्यांना ती जाण व्हावी असं आम्ही ते करत राहतो. किती छान आहे. म्हणजे एक वेगळं आख्यान. लोककलांचं तर आपल्याला माहिती असतं की ही लोककला आहे ती कला, पण त्याच्यामधून छत्रपती उलगडत जाणं ही कल्पनाच इतकी भन्नाट आहे. आणि ही तुम्ही सगळेजण पुढे नेत आहात. आपल्याला या गप्पा अशाच पुढे न्यायच्या आहेत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक कलाकार कट्टा. सिस्टीम काय असते? सिस्टीम चांगली तर आपलं शहर चांगलं, सिस्टीम खराब तर आपल्या शहराची अवस्था खराब. शहराच्या विकासात जेव्हा जनतेचा आवाज दुर्लक्षित केला जातो तेव्हाच सिस्टीम खराब होते. प्रशासन निरंकुश होतं, भ्रष्ट प्रवृत्ती थैमान घालू लागतात, विकासाच्या वाटा बंद होऊ लागतात. हे खरोखर थांबवायचं असेल तर जनतेचा आवाज बुलंद झाला पाहिजे. हाच नाशिककरांचा आवाज नाशिक ढोल इतका बुलंद करण्याचा